PDF जी आहे ती ओपन होत नाहीये, काहीतरी सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे. आपण आज 242चेच लेक्चर घेऊया आणि 121चं लेक्चर 242च्या टाइमला घेऊया. इकॉन 242चं लेक्चर आज घेऊ आणि नंतर कधीतरी 121चं घेऊ. तेच सर्व कॅन्डिडेट आहेत ना, स्टुडंट मध्ये काही चेंज नाही ना, सेम स्टुडंट आहेत ना. असं नाही ना कोणी 121 वाला जॉईन आहे आणि 242 त्याचा विषय नाहीये, असं कोणी नाहीये, सगळे सेम कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, आपण मग तेच घेऊया. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके ओके. Credit loan is certain amount of money provided for certain purpose on certain condition with some interest which can be paid sooner later. म्हणजे एक ठराविक रक्कम पैशाची ठराविक किंवा एखाद्या पर्पज साठी दिली जाते, म्हणजे कोणत्या तरी गोष्टीसाठी दिली जाते ऑन सर्टन कंडिशन, आणि काही कंडिशन्स किंवा काही रूल्स लावले जातात विथ सम इंटरेस्ट, आणि त्याला व्याज लावलं जातं, विच कॅन बी रीपेड, आणि नंतर ती पाठीमागे पेड केलं जातं, म्हणजे पाठीमागे दिली जाते रक्कम. या गोष्टीला काय म्हणतात तर क्रेडिट ॲज वेल ॲज लोन. ओके, आपण पाहिलेली आहे डेफिनेशन. क्रेडिट ब्रॉडली क्लासिफाईड ऑन व्हेरियस क्रायटेरिया. ओके, तर पाठीमागच्या वेळी आपलं लेक्चर थोडस आपण डेफिनेशन घेतली आणि मला वाटतं आपण क्रेडिट नीड सांगून लेक्चर थांबवलेलं होतं. आज आपण त्याचे क्लासिफिकेशन पाहूया. क्रेडिट इज ब्रॉडली क्लासिफाईड ऑन व्हेरियस क्रायटेरिया. का घेतलेलं होते? काय आठवतंय का लास्ट टाइम काय झालेलं होतं? येस सर, मागच्या लेक्चरला तुम्ही टोटल इनपुट कॉस्ट आणि टोटल लेबर कॉस्ट बद्दल सांगितलं. ते प्रॅक्टिकल झालं. त्याच्या अगोदर ज्यावेळी लेक्चर झालं, थेअरी लेक्चर ज्यावेळी झालं, ते असेसमेंट प्रॅक्टिकलचा एक्झरसाइज झाला आणि त्याच्यानुसार पुढचे 2 एक्झरसाइज तसेच आहेत डिक्लेअर केलं, ते लेक्चर झालं. त्याच्या अगोदर ज्यावेळी घेतलेलं होतं का नाही घेतलेलं त्यावेळी? डेफिनेशन ऑफ क्रेडिट वगैरे झाली की नाही? सिग्निफिकन्स, नेचर अँड स्कोप, मॅक्रो लेवल फायनान्स, मायक्रो लेवल फायनान्स झाले की रे हे? ठीक आहे, असं तरी पण घेऊ आपण आज, काय प्रॉब्लेम नाही. द वर्ड क्रेडिट कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड क्रेडो विच मीन्स आय बिलीव्ह. ओके, हेन्स क्रेडिट इज बेस्ड अपॉन faith. Credit is otherwise called as loan. म्हणजे लोन असेल किंवा क्रेडिट असेल, हे कशावर बेस्ड आहे तर बिलीव्ह म्हणजे विश्वास, ट्रस्ट, की तुम्ही पैसे रिटर्न द्याल या गोष्टीवर बँक असेल किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देत असते. ओके, म्हणजे इस्पेशली क्रेडिट मीन्स बिलीव्ह, ट्रस्ट, ओके, कॉन्फिडन्स, किंवा तुम्ही रिटर्न पैसे द्याल याचा बिलीफ म्हणा, किंवा हा फेथ किंवा एक ट्रस्ट आहे. ओके,
क्रेडिट नीड्स इन ऍग्रिकल्चर मध्ये क्रेडिटची काय आवश्यकता आहे. तर ऍग्रिकल्चर क्रेडिट इज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल इनपुट्स इन ऑल ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम. Buying agricultural inputs like seed, fertilizers, plant protection, chemicals, feed and fodder for cattle. आणि लोन घेतल्याने काय काय गोष्टी होऊ शकतात, तर शेतकरी बाईंग करू शकतो. काय बाईंग करू शकतो, तर इनपुट्स जे की सीड असतील, फर्टिलायझर असेल, प्लांट प्रोडक्शनसाठी काय केमिकल्स असतील प्रोटेक्शनसाठी, फॉडर supporting their family those year when the crops have not been good. म्हणजे ज्या वर्षी एखादं पीक व्यवस्थित आलेलं नाहीये किंवा ज्या वर्षी त्याला इकॉनॉमिकल प्रॉफिट जास्त झालेला नाही, शेती तोट्यात आहे, अशा हंगामामध्ये किंवा त्या वर्षामध्ये सपोर्ट मिळू शकतो. सपोर्टिंग देअर फॅमिलीज इन दोज इयर्स. Okay, buying additional land to make improvements on the existing land to clear old debit and purchase costly agricultural machinery. आणि तो नवीन लँड घेऊ शकतो, ऍडिशनल लँड घेऊ शकतो टू मेक इम्प्रुव्हमेंट्स ऑन लँड. आणि नवीन लँड घेतल्यामुळे पण त्याचा बिझनेस वाढू शकतो किंवा इम्प्रुव्हमेंट ऑन द एक्झिस्टिंग लँड. आणि किंवा लोन घेतल्यामुळे जमीन आहे इम्प्रुव्हमेंट लेवलिंग करू शकतो. टू क्लिअर ओल्ड डेबिट अँड परचेस कॉस्टली ऍग्रिकल्चरल मशिनरी. टू क्लिअर ओल्ड असेल, जो काय लोन वगैरे असेल किंवा कॉस्टली मशिनरी घ्यायची, ट्रॅक्टर घ्यायचा त्याला. ओके, तर ते लोन घेतल्यामुळं तो इझी घेऊ शकतो ट्रॅक्टर. नाही त्याच्याकडे 5-6 लाख रुपये ट्रॅक्टर घ्यायसाठी 8-10 लाख रुपये त्याच्याकडे इझिली अवेलेबल नाहीच होणार आहे. So after that, increasing the farm efficiency as against limiting resources, that is having of irrigation water lifting devices, labor and machinery. तो इरिगेशनची फॅसिलिटी डेव्हलप करू शकतो. बरोबर, म्हणजे लोन घेतल्यामुळे अनेक तो ऍग्रिकल्चरशी रिलेटेड त्याला जे काय नीडफुल ज्या काय पर्पज आहेत किंवा ज्या काय गोष्टी आहेत तो त्या फुलफिल करू शकतो. आफ्टर दॅट क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट. हे क्रेडिट कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे. द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन रिपेमेंट पिरियड ऑफ द लोन. मग रिपेमेंट कालावधी जो आहे त्याच्यानुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्म लोन्स, मीडियम लोन्स, लॉंग टर्म लोन्स. तर शॉर्ट टर्म लोन मध्ये काय आहे, शॉर्ट टर्म 6 महिने ते 8 महिन्यापर्यंत एक वार्षिक पीक आहे. फॉर एक्झाम्पल आता शुगर केन जर शुगर केन 1 महिने 14 महिने काही ठिकाणी दिलेला आहे, तर लगेच बिल मिळत नाही. कॉमन निघतं सगळ्या शेतकऱ्यांचं. पाऊस गेला तर मे बी महिन्याने, 1.5 महिन्याने, 2 महिन्यामध्ये बिल हे निघतं. समजा 14 कारखान्याने घेऊन गेले आणि नंतर बिल यायला महिने. हॅलो, अरे आवाज येतोय ना सर्वांना? येस सर, येतोय. आणि स्क्रीन दिसते का? नाही सर. आता दिसते सर. जरा इकडे नेटवर्क इश्यू मुळे कधी कधी तसं होतं. तर 6 ते 18 महिने हा पिरियड शॉर्ट टर्म लोन म्हणून घेतलेला आहे. बरोबर. ऑल क्रॉप्स लोन्स आर सेड टू बी शॉर्ट टर्म लोन्स. म्हणजे जे काही 6 महिने म्हणजे जो हंगाम आहे आपला
काय म्हणू शकतो आपण त्याला, खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल किंवा वार्षिक अॅन्युअल जी काही क्रॉप्स आहेत आपले, लाईक शुगर केन, तर अशा पिकांसाठी सुद्धा आपण शॉर्ट टर्म लोन हे घेऊ शकतो. आणि बरेच वेळा शॉर्ट टर्म लोन हे ऍग्रिकल्चर लोन म्हणून, म्हणजे क्रॉप लोन म्हणूनच कन्सिडर केलं जातं, कारण ते स्पेशली एखाद्या पिकालाच कन्सिडर करून किंवा समोर ठेवून दिलेलं आहे. जर उद्योगधंद्यासाठी द्यायचं झालं तर 6 ते 18 महिन्यामध्ये कोणताच उद्योगधंदा असा नाहीये की तो लोन फेडू शकेल, बरोबर. मग उद्योगधंद्यासाठी जर द्यायचं असेल, समजा ग्रीन हाऊस साठी द्यायचं असेल, तर ग्रीन हाऊस उभं करायला 6-7 महिने जातात. तिथून पुढे त्याचा प्रोडक्शन सुरू व्हायलाच वर्ष प्रोडक्शन आल्यानंतर पेमेंट, म्हणजे बँकचं पेमेंट हप्ते वगैरे भरले पाहिजेत. मग त्यासाठी ते 18 महिन्यामध्ये होऊ शकत नाही. किंवा पोल्ट्री हाऊस असेल तरी 3 वर्ष लागतात पोल्ट्री हाऊस लोन क्लिअर करायला. तर मग ते कशामध्ये येईल, तर ते मीडियम टर्म लोन्स मध्ये येईल, की ज्याचं टायमिंग आहे 18 months to 5 years. These loans are required by the farmer for bringing about some improvements on his farm by way of purchasing implements, electric motors, milch cattles, sheep and goat, etc. The relatively longer period of repayment of these loans is due to their partially liquidating nature. ओके, तर 18 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत जे लोन दिलं जातं, दिस इज अँड मीडियम टर्म लोन्स. अँड लॉंग टर्म लोन्स, these loans fell due for repayment over a long time ranging from 5 years to more than 20 years or even more. म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त आणि जवळजवळ 20 वर्षापर्यंत किंवा कदाचित काही वेळा त्याच्यापेक्षाही जास्त, म्हणजे 20-25 वर्षापर्यंत. पण मे बी आपण असं म्हणू शकतो की 6 महिने ते 18 महिने पर्यंत जे दिलं जातं ते शॉर्ट टर्म, 5 वर्ष 18 महिने ते 5 वर्षापर्यंत दिलं जातं ते मीडियम, आणि 5 वर्ष ते 20 वर्ष दिलं जातं ते लॉंग टर्म लोन. तर हे लक्षात ठेवा. आता लॉंग टर्म लोन मध्ये काय येईल, तर ऑब्व्हियसली आता त्याच्यामध्ये काय येईल, बिल्डिंग येईल किंवा हेवी मशिनरी परचेस, ट्रॅक्टर. आता 10 लाख ट्रॅक्टर समजा आहे, तर 10 लाख रुपये फेडण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी पण कमी पडेल, मे बी 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष लागतील, ओके, किंवा 10 वर्ष पण लागतील. तर म्हणून ते कशात दिलेलं आहे, लॉंग टर्म मध्ये दिलेलं आहे. These loans are meant for permanent improvements like leveling and reclamation of land किंवा construction buildings वगैरे, बरोबर, की ज्या गोष्टींना इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि त्यांच्यापासून रिटर्न्स आले तरी बँकेचं लोन क्लिअर करायसाठी खूप कालावधी लागतो. अशा गोष्टी येतील लॉंग टर्म लोन्स मध्ये. ओके, आफ्टर दॅट बेस्ड ऑन पर्पज. आता मगाशी आपण पाहिलं की रिपेमेंट करण्यासाठी लागणारा कालावधी. आता बेस्ड ऑन पर्पज, कोणत्या कारणासाठी लोन दिलं जाणार आहे. ओके, तर बेस्ड ऑन पर्पज क्रेडिट इज सब डिवायडेड इंटू 4 टाइप्स, आणि त्याचे 4 प्रकार आहेत. कोणते, तर प्रोडक्शन लोन्स, इन्व्हेस्टमेंट लोन्स, मार्केटिंग लोन्स अँड कन्झम्पशन लोन्स. ओके, तर जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, प्रोडक्शन लोन्स मध्ये काय आहे, तर ते स्पेशली गिवन टू द फार्मर फॉर क्रॉप प्रोडक्शन अँड आर intended to increase the production of crops. They are also called as seasonal agricultural operations, SAO. Okay, loans or short-term loans or crop loans. These loans are repayable within a period ranging from 6 to 18 months in lump sum. बरोबर. Investment loans. These are loans given for purchase of equipment, the productivity of which is distributed over more than 1 year
1 वर्षापेक्षा जास्त जे असतील त्याला इन्व्हेस्टमेंट लोन्स म्हणतात. मार्केटिंग लोन्स, these loans are meant to help the farmer is overcoming the distress sale and to market the produce in a better way. Regulated markets and commercial banks based on the warehouse receipts are lending in the form of marketing loans by advancing 75% of the value of the produce. These loans help the farmers to clear off their debits and dispose the produce at remunerative price. ओके, म्हणजे हे लोन कशासाठी असणार आहे, तर डिस्ट्रेस सेल पासून फार्मरला हेल्प मिळावी. बरोबर, म्हणजे स्ट्रेस सेल म्हणजे काय, तर त्याची इच्छा नसताना पण कमी दरामध्ये त्याला त्याचं प्रोडक्शन विकावं लागतं. आणि जर त्याच्याकडे लोन्स अवेलेबल असेल तर तो काय करेल, ते प्रोडक्शन होल्ड करेल. ते जे काही ग्रेन्स असतील किंवा जे काही सिरियल्स असतील, बरोबर, तर तो काय करेल, तर स्टोअर करून ठेवेल आणि ज्यावेळी त्यात मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू मिळेल, चांगला रेट मिळेल त्याला, त्यावेळी तो सेल करेल. मग त्याच्यासाठी जे लोन उचललं जातं, बरोबर, किंवा मार्केटिंग फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी सुद्धा, म्हणजे आता समजा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे, तर एक्सपोर्टसाठी जर तुमचं मटेरियल जाणार असेल तर तुम्हाला थोडंफार त्याला पॅकेजिंग चांगलं केलं पाहिजे, त्याचं लेबलिंग केलं पाहिजे, त्याचं मार्किंग ॲग्रो मार्क केले पाहिजे, किंवा त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेलं पाहिजे. तर याच्यासाठी थोडासा खर्च येणार आहे आणि तो खर्च सुद्धा मार्केटिंग लोन्सच्या अंतर्गत शेतकरी एखादा घेऊ शकतो. कारण का, तिथे गेल्यानंतर त्याला मे बी त्या खर्चापेक्षा आणि त्याच्या प्रोडक्शन कॉस्टपेक्षा मे बी दुप्पट तिप्पट किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, आता मँगो आणि ग्रेप्स याच्या बाबतीत असं बोललं जातं की फर्स्ट क्वालिटी माल हा नेहमी एक्सपोर्ट केला जातो आणि सेकंड क्वालिटी माल हा आपल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला जातो, म्हणजे इंडियन मार्केटमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जो सेंद्रिय आणि चांगल्या क्वालिटीचा जो पल्प आहे किंवा जो आंबा आहे, बरोबर, आंब्याचा जो पल्प आहे तो ऍक्च्युली एक्सपोर्ट केला जातो आणि जो काही सेकंड किंवा थर्ड क्वालिटीचा जो आहे तो आपल्या इथं मार्केटमध्ये अवेलेबल करून दिला जातो. म्हणजे तुम्ही समजू शकता की मार्केटिंग लोन्स घेतल्याने शेतकऱ्याला खूप जिथे 10 म्हणजे जिथे 10% प्रॉफिट राहणार आहे तिथं मे बी त्याला 40-50% प्रॉफिट मिळू शकतं. ओके, आफ्टर दॅट कन्झम्पशन लोन्स. ओके, आता हे कुणाच्या बाबतीत येईल, तर जे लँडलेस लेबर आहेत की ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही पण ते शेती कामच करतात, म्हणजे शेतामध्ये शेतातील लेबर्स आहेत. ओके, रुरल आर्टिसन्स आहेत, म्हणजे आता काही सुतार आहे, सुतार जे काही किंवा लोहार आहे तो काय बनवतो, फावडे बनवतो. सुतार काय बनवतो, नांगर बनवतो. तर त्या लोकांचा भले डायरेक्ट शेती नाही पण शेतीसाठी हेल्प होते. मग अशा लोकांना जर काही लोनची आवश्यकता पडली तर ते किती घेऊ शकतात, कन्झम्पशन लोन घेऊ शकतात, आणि की जे किती असतं, तर ₹5,000 इन इच इंडिव्हिज्युअल केस, म्हणजे एका व्यक्तीसाठी ₹5,000 या पद्धतीनं त्याला कन्झम्पशन, त्याला सर्वाइव्ह करण्यासाठी लोन मिळतं. ओके, आफ्टर the loan transaction between lender and borrower are governed by confidence, and these assumption is confined to private lending to some extent, but the institutional financial agencies do have their own procedural formalities. आता बघा, सिक्युरिटी म्हणजे काय, तर बँकेला काय पाहिजे की तुम्ही एक चांगल्या कॅरेक्टरची व्यक्ती आहातच, पण अमाऊंट जर जास्त असेल, लाखामध्ये असेल, तर व्यक्ती चांगली असायलाच पाहिजे, प्लस बँकेला सिक्युरिटी पाहिजे की समजा इन केस या व्यक्तीचं काय लाईफ एंड झाली किंवा त्याचा मृत्यू झाला, तर
मग ते लोन कोण कव्हर करणार किंवा कसं कव्हर करणार, कारण ते लाखामध्ये लाखोच्या रक्कम असणार. तर मग ते काय म्हणतील, तर सिक्युरिटी पाहिजे. तर त्याच मग काय पर्सनल प्रॉपर्टी असेल तर ती पर्सनल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घेतली जाते, म्हणजे तारण घेतली जाते. बरोबर. की जर समजा ते लोन नाही क्लिअर झालं तर त्याच्या घर विकलं जातं आणि त्या घरातून विक्रीतून जो पैसा येणार आहे त्याच्यातून लोन क्लिअर केलं जाऊ शकतं. मग याला काय म्हणायचं? मग ते कोणते आहेत, तर पर्सनल सिक्युरिटी अंडर दिस बॉरोअर्स हिमसेल्फ स्टँड्स ॲज अ गॅरेंटर. लोन इज ॲडव्हान्स ऑन द फार्मर्स प्रॉमिसरी नोट. थर्ड पार्टी गॅरंटी मे ऑर मे नॉट बी इन्सिस्टेड अपॉन बेस्ड ऑन द अंडरस्टँडिंग बिटवीन द लेंडर अँड द बॉरोअर. म्हणजे थर्ड पार्टी गॅरंटी म्हणजे काय, तर एक म्हणजे लोन घेणार आहे म्हणजे तुम्ही आणि लोन देणार आहे म्हणजे बँक. बरोबर. हे दोघे मिळून कुठे जातात, तर एखाद्या तहसील कार्यालयात जातात किंवा एखाद्या वकिलाकडे जातात आणि तिथे जाऊन रजिस्टर केलं जातं, ऍफिडेव्हिट केलं जातं की येस ही रक्कम दिलेली आहे, या दिवशी दिली, एवढ्या एवढ्या कालावधीनंतर ती पाठीमागे मिळणार आहे, आणि नाही मिळाली तर बँक या घराला जप्त करू शकते. ओके. तर ही प्रॉमिसरी नोट तिथं लिहून दिली जाते. बरोबर. म्हणजे तिथं प्रॉमिस केलं जातं ना की येस जर मी हे लोन नाही देऊ शकलो तर तुम्ही माझं घर घ्या किंवा तुम्ही माझं व्हेइकल घ्या, माझं शेती घ्या, ती तुम्ही विकू शकता किंवा काय. तर याला म्हणतात प्रॉमिसरी नोट. ओके. किंवा एखादी थर्ड पार्टी गॅरंटी म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती, समजा तुम्ही बँकेमध्ये गेला आणि तिथे अर्जाला अप्लिकेशन केलं तर ते विचारतात की गॅरेंटर कोण आहे का, तर तिथे जर तुमच्या ओळखीचं कोणी दुसरं एखादा नोकरी करणारा किंवा एखादा मोठा बिझनेसमॅन जर कोणी असेल तर तो काय म्हणतो, ठीक आहे मी याची गॅरंटी घेतो. ओके. जर याने नाही लोन क्लिअर केलं तर मी करेन. मग त्याला जामीनदार म्हणतात. ओके. त्याला काय म्हणतात, गॅरेंटर म्हणजे जामीनदार. मग जामीनदार देणं. ओके. याला सुद्धा काय म्हटलं जातं, गॅरेंटर म्हणजे जामीनदार. तर एक येतो पर्सनल सिक्युरिटी मध्ये एक गॅरेंटर येतो की जो जामीनदार आहे. ओके. दुसरा आहे कोलॅटरल सिक्युरिटी. मग याच्यामध्ये काय असतं, तर एखादी इंडिव्हिज्युअल लाईक LIC म्हणजे एखादी संस्था आहे, LIC आहे किंवा एफडीज आहेत, एफडीज बॉन्ड्स आहेत, वेअरहाऊस रिसिप्ट आहेत, मशिनरी आहेत. तर जर काय पॉलिसीज केल्या असतील, LIC पॉलिसी असेल किंवा एफडीच्या काय पॉलिसी असतील तर त्या तिथे गहाण ठेवल्या जातात की जर आम्ही नाही हे लोन क्लिअर केलं किंवा रिफंड केलं तर आमच्या LICची जी काही रक्कम आहे किंवा जे काही फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम आहे ती तुम्ही तारण आहे ती तुम्ही जप्त करू शकता. ओके. त्यानंतर येतं कॅटल लोन्स. ह्याच्यामध्ये काय होतं, तर हिअर क्रेडिट इज ऑब्टेन फ्रॉम पाऊंड ब्रोकर्स बाय प्लेजिंग मुवेबल प्रॉपर्टी सच एज ज्वेलरी, युटेन्शियल्स मेड ऑफ व्हेरियस मेटल्स एक्सेट्रा. मग ह्याच्यामध्ये काय, तर आता तुम्ही पाहिलं असेल मुथूट फायनान्स. ओके. किंवा मनप्पुरम गोल्ड लोन. ह्याच्यात काय केलं जातं, तर त्या पर्सनची जी काही ज्वेलरी आहे, त्याच्याकडे जे काही सोनं आहे ते तिथं गहाण ठेवलं जातं. ओके. आणि त्या बेसवर पैसे दिले जातात. मग तो तिथं प्रोडक्शन करून घेतो आणि मग आलेल्या प्रोडक्शन मधून झालेल्या मार्जिन मधून तो ते ज्वेलरी सोडवून आणतो. जे काय असेल ते इंटरेस्ट देतो आणि ज्वेलरी सोडवून आणतो. ओके. आफ्टर दॅट फोर्थ आहे मॉर्गेज. आता मॉर्गेज म्हणजे काय, तर इथं मात्र बघा लँड असेल, बिल्डिंग असेल किंवा त्या पर्सनची काय मोठी प्रॉपर्टी असेल तर ती तिथे काय केली जाते, मॉर्गेज म्हणजे तारण दिली जाते. ओके. तर सिंपल मॉर्गेज, इक्विटेबल मॉर्गेज आणि हायपोथिकेटेड लोन्स. ओके. की लोन्स, ओपन लोन्स, हे झाले मॉर्गेजचे प्रकार. आता याचा अर्थ काय, तर सिंपल मॉर्गेज म्हणजे काय, तर व्हेन द मॉर्गेज प्रॉपर्टी इज इनहेरिटेड प्रॉपर्टी ऑफ बॉरोअर देन सिंपल मॉर्गेज होल्ड्स गुड. Here the farmer borrows has to register his property in the name of the banking institution as a security for the loan. म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की घर तारण दिलं जातं आणि उद्या जर लोन नाही क्लिअर झालं बँक लोन तर बँक ते घर विकू शकते. ओके. इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे काय, व्हेन द मॉर्गेज प्रॉपर्टी इज सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ द बॉरोवर देन इक्विटेबल मॉर्गेज इज ऍप्लिकेबल. बरोबर. तर
इक्विटेबल मॉर्गेज मध्ये ऍप्लिकेबल इन these no such registration is required because the ownership rights are clearly specified in the titles deeds in the name of the farmer. आता इक्विटेबल मध्ये ती जी प्रॉपर्टी आहे ती स्वतःच्या नावावर असते आणि सिंपल मॉर्गेज मध्ये काय असते तर इनहेरिटेड प्रॉपर्टी ऑफ बॉरोवर देन सिंपल मॉर्गेज. म्हणजे काय असतं तर वडिलांच्या असेल, आजोबांच्या असेल, आईच्या असेल नावावर जर प्रॉपर्टी असेल तर तिथं सिंपल मॉर्गेज करतात. ओके. Then hypothecated loans. Borrowers has ownership right on his movable and bankers has legal right to take possession of property, to sell on default, a right to sue a owner to bring the property to sell and for realization of the amount due. म्हणजे हायपोथिकेटेड लोन्स म्हणजे काय तर ओनरला ती प्रॉपर्टी विकता येऊ शकत असते, फक्त बँक त्याला काय करते तर ती मुव्हेबल प्रॉपर्टी असते. म्हणजे तो फॉर एक्झाम्पल आता व्हेकल एखादी गाडी कार लोन जर तुम्ही केली तर ती कार हायपोथिकेटेड आहे, म्हणजे त्याच्यावर बोजा आहे बँकेच्या रकमेचा, पण कार कोण वापरतं तुम्हीच वापरत असता. म्हणजे प्रॉपर्टी मुव्हेबल आहे ती तुमच्याकडेच आहे. ओके. आणि पण त्याचे राईट्स जे आहेत बरोबर की ती त्याचं पोझेशन जे आहे ते कुणाकडे राहतं बँकेकडे राहते. ते स्वतः तुम्ही वैयक्तिक ती गाडी विकू शकत नाही बँकेची एनओसी घेतल्याशिवाय. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज हायपोथिकेटेड लोन्स. म्हणजे त्यांचं हायपोथिकेशन म्हणजे सर्टन अमाऊंट बरोबर आणि त्याचा तो बोजा रूल्स अँड अथॉरिटी किंवा राईट्स, रूल्स नाही राईट्स अँड अथॉरिटी ही बँकेकडे तारण असते. ओके. After that, key loans. The agricultural produce of the farmer borrows will be kept under the control of lending institution and the loan is advanced to the farmer. This helps the farmer from not restoring the distress. की लोन म्हणजे काय आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं होतं त्याच्यातला प्रकार. म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूशनकडे अगोदरच तुम्ही काय प्रोडक्शन करणार आहात, म्हणजे तुम्ही जे काही पीक घेणार आहात किंवा जे काही प्रोडक्शन घेणार आहात त्या प्रोडक्शनला त्या कंपनीमध्ये किंवा त्या ठिकाणी नेऊन आम्ही स्वतःहून आणून विकेन याचं प्रॉमिस केलं जातं आणि म्हणून ती कंपनी असेल किंवा ते इन्स्टिट्यूशन असेल ते काय करतं तर तुम्हाला लोन देतात. ओके. तर दिस कॉल्ड ॲज की लोन्स. आणि आफ्टर दॅट ओपन लोन्स. हिअर ओनली द फिजिकल पोझेशन ऑफ द purchase machinery rests with the borrower, but the legal ownership remains with the lending institution till the loan is repaid. तर असे काही लोन्सचे प्रकार आहेत. आफ्टर दॅट अनसिक्युअर्ड लोन्स. अनसिक्युअर्ड लोन्स म्हणजे काय तर जस्ट बेस्ड ऑन द कॉन्फिडन्स बिटवीन द बॉरोवर अँड लेंडर द लोन ट्रान्झॅक्शन टेक प्लेस. नो सिक्युरिटी इज केप्ट अगेन्स्ट अमाऊंट. म्हणजे त्याच्यामध्ये काही सिक्युरिटी नसते, फक्त एक बॉरोवरचा आणि लेंडरचा म्हणजे लोन घेणाराचा लोन देणाराचा एक कॉन्फिडन्स असतो किंवा त्या दोघांचा एक बॉन्ड असतो. अशी लोन शक्यतो सहकारी बँकांमध्ये दिली जातात, पतसंस्थांमध्ये वगैरे. काही तारण घेतलं जात नाही, पण त्या व्यक्तीचं फक्त नाव वगैरे आधार कार्ड वगैरे घेतात आणि देतात. पण हे त्या बॉरोवर आणि त्या लेंडर त्या दोघांवर डिपेंड असतं की ते लोन क्लिअर केलं जाईल की नाही ते. लेंडर्स क्लासिफिकेशन बरोबर. मग आता आतापर्यंत आपण बघितलं की लोन घेणारा आणि त्याचे कशा पद्धतीने तो घेऊ शकतो. आता त्याच्यानंतर आहे की क्रेडिट इज ऑल्सो क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ लेंडर. म्हणजे कोण लोन देतोय त्याच्यानुसार सुद्धा त्याचे क्लासिफिकेशन आहे. तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणजे काय तर कोऑपरेटिव्ह बँक असतील, कमर्शियल बँक्स असतील, नॅशनलाइज बँक्स असतील, तर हे काय झाले तर इन्स्टिट्यूशन्स झाले. इन्स्टिट्यूशनल एजन्सी लाईक कोऑपरेटिव्ह, कमर्शियल्स एक्सेट्रा. तर इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर पाहत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही कशी आहे नॅशनलाइज बँक आहे. मोकाशी सहकारी पतसंस्था बरोबर, दादासाहेब मोकाशी सहकारी पतसंस्था ही काय कोऑपरेटिव्ह बँक आहे. आणि आयडीबीआय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय ही कमर्शियल बँक आहे. किंवा मुथूट फायनान्स हे कमर्शियल आहे. ओके.
सो इथं काय येईल तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणायचं याला, की एक institution आहे की जे एखाद्या व्यक्तीला लोन देतात. दुसरं आहे नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. हिअर द इंडिव्हिज्युअल पर्सन्स विल लेंड्स द लोन्स. एक्झाम्पल, loans given by the professionals and agriculture money lender, traders, commission agents, relatives, friends, etc. आपल्याकडे सावकार हा शब्द आहे बघा. म्हणजे सावकार म्हणजे काय तर व्याजाने पैसे देतो. ओके, त्याला काय म्हणतात मनी लेंडिंग, बरोबर. मनी लेंडर्स जे आहेत, ओके, किंवा ज्याला प्रोफेशनल्स आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही काही ट्रेडर्स आहेत, कमिशन एजंट्स आहेत, किंवा आपले रिलेटिव्ह नातेवाईक आहेत, काही मित्र मैत्रिणी आहेत की जे हे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत का नाही, पण ते एकमेकाला कर्ज देतात. ओके, काही ठराविक मोबदला घेतात आणि त्या बदली देतात. ओके, आफ्टर दॅट बॉरोवर्स, सॉरी हे झालं लेंडर्स क्लासिफिकेशन. आता बॉरोवर्स क्लासिफिकेशन. इट इज बेस्ड ऑन द बिझनेस ऍक्टिव्हिटी लाईक फार्मर्स, डेअरी फार्मर्स, पोल्ट्री फार्मर्स. ओके, म्हणजे फार्मर मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की मार्जिनल फार्मर. आता बघा की असं म्हणतात की ज्वारी किंवा गहू, ज्याला म्हणजे आपण ग्रेन्स म्हणतो, ग्रेन्स साठी पैसे देताना, ग्रेन्स क्रॉप साठी जे काही लोन आहे ते देताना बँका कमी अमाऊंटचं देतात, पण शुगर केन साठी देताना त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंटचं देतात, पण ग्रेप्सला तर त्याच्याही पेक्षा जास्त अमाऊंटचं देतात, आणि ग्रीन हाऊस असेल, पोल्ट्री हाऊस असेल तर त्याला आणखी जास्त अमाऊंट सर्टिफाय केली जाते. म्हणजे इथं काय दिलेलं आहे तर बॉरोवर्स, मग कोणता फार्मर आहे त्याच्यानुसार सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. पार्शली लिक्विडेटिंग लोन्स. सेल्फ मध्ये काय आहे तर जनरेट इन्कम इमिजिएटली अँड आर टू बी पेड विथ इन 1 year ऑर आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 1 क्रॉप सीझन. आणि पार्शली लिक्विडेटिंग मध्ये काय, दे विल टेक 2 to 5 years ऑर मोर बेस्ड ऑन द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. एक्झाम्पल डेअरी लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, ऑर्चर्ड लोन्स. म्हणजे लिक्विडेटिंग टाइम आणि मग तो सेल्फ आहे की पार्शली आहे याच्यानुसार पण त्याचा भाग केले जातात. आफ्टर दॅट बेस्ड ऑन अप्रोच, इंडिव्हिज्युअल अप्रोच आहे, एरिया बेस्ड अप्रोच आहे का डिफरंट इंटरेस्ट रेट अप्रोच आहे. ओके, तर याचा अर्थ कसा तर इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यामध्ये काय आहे, पर्पज विल फॉल अंडर दिस कॅटेगरी. मग त्या व्यक्तीचं काय पर्पज आहे ते बघायचं आणि त्यानुसार द्यायचं. एरिया बेस्ड अप्रोच मध्ये काय आहे, ड्रॉट प्रोन एरिया, म्हणजे समजा तुमच्याकडे महापूर येऊन गेलाय, मग त्यावेळी कसं असतं सर्व शेतकऱ्यांना त्या गावातल्या समजा लोन लागतंय. ओके, किंवा ड्रॉट म्हणजे दुष्काळ येऊन गेला. ओके, तर अशा भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणून लोन वेगळ्या पद्धतीने सँक्शन केलं जातं. त्यांची प्रॉपर्टी वगैरे तारण वगैरे घेतली जात नाही, त्यांचं फक्त खरंच ते दुष्काळाच्या एरियामध्ये येतात का हे चेक केलं जातं आणि त्यांना लोन दिलं जातं. आफ्टर दॅट येतं ते डिफरन्शियल इंटरेस्ट रेट. आता बघा, जर तुम्ही रेग्युलर पर्सन असाल किंवा जॉब होल्डर असाल तर त्याला 9-10% लोन मिळतं, पण जर शेतकरी असाल तर 4% लोन मिळतं, आणि ते पण जर वेळेमध्ये फेडलं तर त्याच्यात पण 1% माफ केलं जातं. म्हणजे 1 वर्षाच्या आतच त्याने भरलं तर त्याला आणखी 1% माफ केलं जातं, म्हणजे त्याला 2 किंवा 3%नेच लोन दिलं जातं. मग जो जनरल पर्सन आहे की जो 10% व्याज देणार आहे, पण शेतकऱ्यासाठी काय केलेलं आहे 4%च व्याज घेतलेलं आहे. कारण शेतकऱ्याची सिच्युएशन, त्याची परिस्थिती पाहता तो त्याला कमी व्याजदर लावलेला आहे. बरोबर, याला म्हणायचं DIR अप्रोच. ओके, आफ्टर दॅट बेस्ड ऑन कॉन्टॅक्ट, तर डायरेक्ट लोन्स, इनडायरेक्ट लोन्स हा तो कॉन्टॅक्टचा प्रकार राहील. तर अशा पद्धतीने आपले क्लासिफिकेशन्स हे या लेक्चर मध्ये कंप्लीट झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर लेक्चर नंबर 2, क्रेडिट अनालिसिस, इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट. इट मीन्स 3 hours ऑफ रिटर्न्स. ओके, तर आपण हे जरा हा टॉपिक पुढच्या लेक्चरला घेऊ. ओके,
आता आपण प्रेझेंटी घेऊया. जरा सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा. ओके. शंका काय आहे का कुणाला समजलं नाही वगैरे? एव्हरीबडी ऑन युअर व्हिडिओ कॅमेरा. सर्वांना समजलंय? काही जणांचे कॅमेरे अजूनही ऑफ आहेत. सुयोग, भागवत, यस सर. कॅमेरा दिसत नाहीये. सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. जर सर्वांना समजलं असेल तर माझ्या एका क्वेश्चनचं आन्सर द्या. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गेलो आणि जर लोनचा व्याजदर विचारला किंवा तुम्ही डीसीसी म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेत गेला, म्हणजे समजा तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे आहात तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, सातारा जिल्ह्याचे असाल तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, पुणे जिल्ह्याचे असाल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, तर त्या बँकांमध्ये गेला तर तिथे 12% व्याजदराने लोन दिलं जातं. बरोबर. आणि जर तुम्ही मुथूट फायनान्स असेल किंवा मणिपुरम गोल्ड लोन असेल यांच्याकडे गेला तर 2% व्याजदराने लोन दिलं जातं. बरोबर. तर 2% व्याजदराने दिलं जाणारं लोन आणि 12% व्याजदराने दिलं जाणारं लोन, तर याच्यामध्ये तुम्ही कुठलं घ्याल? डीसीसी बँकेचं घ्याल का मुथूट फायनान्सचं घ्याल? बोला. डीसीसी घेणं फायद्याचं आहे का मुथूट फायनान्सचं घेणं फायद्याचं आहे? जर तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल तर उत्तर द्या. बोला. ऋतुजा चोपडे द्या आन्सर. डीसीसीचं घ्याल का मुथूट फायनान्सचं घ्याल? DCC. ओके. त्यानंतर सुशांत आन्सर द्या. D2 कोणतं घ्याल? डीसीसी बँकेत. ओके. त्यानंतर संकेत. डीसीसी बँकेत. बर. आता तिघांनीही डीसीसी सांगितलेलं आहे. आता श्रद्धा निकम सांगतील की डीसीसीचं का घ्यायचं. श्रद्धा निकम. घ्यायचं का नाही घ्यायचं? श्रद्धा निकम. आवाज येत नाहीये. माईक अगोदर ऑन करा. कोणतं घ्याल? DCC बँक. हा बरे. अहो ते 12% व्याज आहे आणि मुथूटचा 2% आहे. जाधव D10 2020 कोणतं घ्याल? हा कोणतं घ्याल? डीसीसी सर. का हो तुम्हाला 12% ने भरायचे हौस आले काय? 2% ने मिळतंय तिथे 12% का घेता? काय कारण? का आपलं सगळे डीसीसी म्हणतात म्हणून डीसीसी जिंदाबाद? शिंदे 21/2020. येस सर. सांग रे तू कुठलं घेशील? मी लेफ्ट चालतो रेंज मुळे ऐकायला आलं, परत जॉईन झालोय आता. अरे वा 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 छान. अभिनंदन तुझे. चला नेक्स्ट. योगेश सुतार सांग बरं बाळ. कोणतं घेशील? हा कोणतं घेशील? डीसीसी सर. अरे वा सगळे डीसीसी घेत आहेत. छान. का बरं योगेश? कारण की सर
DCC ला सर लोनला सर सिक्युरिटी असणार आणि हा. त्या बँकेला सर सिक्युरिटी नसणार सर. नाही, चुकीचं उत्तर आहे. पुढं कोणी उत्तर द्या, चला. DCC घेणार तर का घेणार आणि मुथूट फायनान्स नको तर का नको? फास्ट. सर मुथूट फायनान्स बलीन- लोन घेईल. कोण बोललं? प्रणय का? हो सर. हा, प्रणय कुठलं घेणार? मुथूट फायनान्स घेणार का? हम्म. का बरं? सर व्याज कमी द्यायला लागेल. करेक्ट, व्याज कमी द्यायला लागतंय. बरोबर ना? बाकी सगळे सहमत आहेत का याच्याशी? प्रणय बरोबर बोलतोय का? काय वैष्णवी 18/2020 बोला. सर DCBI बँक, कारण DCBI बँक मध्ये तारण ठेवायला लागत नाही. ती बेस्ड अपॉन जो ओनर आणि लोन घेणार आणि लोन देणारा त्यांच्या कॉन्फिडन्स वरती बेस्ड असतं. ती ठराविक अमाऊंट असेल थोडीफार तर ते ठीक आहे, पण आता DCC बँकांचे सुद्धा भरपूर असे प्रकरण झाले की ज्याच्यामध्ये खूप लोकांनी बुडवले लोन. मग तेव्हापासून आता DCC बँका सुद्धा मॉर्गेज केल्याशिवाय घेत नाही. आता मी तुम्हाला मगाशी जे शिकवत होतो त्याच्यातले बरेचसेच प्रकार हे 10-20 वर्षापूर्वीच बंद झालेले आहेत, पण तुम्हाला शिकवले ते प्रकार. आता जुन्या काळी सावकारी लोन दिलं जायचं तर ते सुद्धा आता बऱ्यापैकी बंद करत आणलेलं आहे सरकारने, कारण त्याच्यात सुद्धा एकमेकाचं धमकी देणे, एकमेकाला त्रास देणे अशा गोष्टी घडतात. तर बरेचसेच प्रकार त्याच्यातले कमी केलेत. आता सगळेच बऱ्यापैकी सिक्युरिटी घेऊनच लोन देतात. तो मुद्दाच नाहीये. आता मुद्दा हा आहे की 12% व्याजदराचं घ्यायचं का 2% व्याजदराचं घ्यायचं. ACR D10 जाधव, 12% व्याजदराचं घ्यायचं का 2% व्याजदराचं घ्यायचं? बोल. सर 2% व्याजदराचं घेणार. बरोबर ना? ठीक आहे बाळांनो, शिकवणारे शिक्षक चांगलं शिकवतात, तुम्हाला पण काही गोष्टी समजतात, पण निरीक्षण नसतं, कुठेतरी लक्ष नसतं म्हणून उत्तर चुकतात. 2% जे आहे ते महिना 2% व्याज आहे आणि 12% जे आहे ते वार्षिक 12% आहे. जे महिना 2% आहे त्याचं जर 12 महिन्यासाठी लोन वापरलं तर ते 24% द्यायला लागलं. बरोबर ना? हो सर. हा, मग आता सांगा कुठलं घ्याल? सर 12% व्याजदर घेणार. करेक्ट, हे त्याचा आन्सर आहे. ओके, कारण मुथूट फायनान्स वाले जाहिरात काय करतात? 2% व्याजदर, 2% व्याजदर. अरे पण तो 2% महिन्याला आहे आणि DCC वाले 12% जे म्हणतात ते वर्षाला आहे. आणि मगाशी मी जे क्रॉप लोन म्हणजे फार्मर्स लोन सांगितलं तो तर 4% आहे आणि तो वर्षाला 4% आहे. म्हणजे एखादी बँक शेतकऱ्याकडून, म्हणजे समजा नॅशनलाइज बँक घेतली तर ती शेतकऱ्याकडून 4% व्याज घेते, वर्षाचं एक 12 महिने पैसे वापरायला देते आणि 4% व्याज घेते. आणि ती जर मुथूट फायनान्स सारखी इन्स्टिट्यूट कडे जर तो शेतकरी गेला तर ते 2च महिन्यात त्याचं 4% घेणार आहेत. म्हणजे 2च महिने तो पैसे वापरणार त्यांचे, पण ते 4% घेणार. आणि जर त्याने समजा 12 महिने वापरलं तर 24% द्यावं लागेल. आणि हा डिफरन्स न कळल्यामुळं तुमचे पालक म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूचे किंवा आपल्या आजूबाजूचे शेतकरी लोक हे फसतात आणि खाजगी संस्थांकडे लोन घ्यायला जातात. एवढं जरी आजच्या लेक्चरमध्ये समजलं तरी भरपूर आहे. ज्या काही पतसंस्था असतील किंवा खाजगी फायनान्स कंपन्या ज्या असतील त्याचं कधीही लोन घेऊ नये. नॅशनलाइज बँकांचं घ्यावं. ते जरा हेलपाटे मारायला लावतात, खूप कागदपत्र आणायला लावतात, चेक करतात, पण त्यांचा व्याजदर कमी असतो, ते आपल्या फायद्याचं असतं. ओके,
प्रत्येक गोष्ट बाळांनो मार्क मिळवायसाठी शिकू नका. काही गोष्टी सल्ले द्यायसाठी, घरच्यांना कमीत कमी सल्ला तरी द्या की खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्तींकडून जादा व्याजाने घेण्यापेक्षा नॅशनलाइज बँकेकडून कमी व्याजाने घेऊ ना. कारण हे 4% 12% तुम्हाला खूप छोटे छोटे आकडे वाटतात, पण एक लक्षात ठेवा, जर 1 लाख रुपयाची रक्कम असेल तर 4% म्हणजे 4,000 रुपये द्यायचेत आणि 1 वर्षानंतर, आणि 1 लाख रुपयाची रक्कम असेल तर 1 वर्षानंतर 24,000 रुपये द्यायचेत. इथपर्यंत सुद्धा तुम्हाला जर त्याचं गांभीर्य लक्षात आलं नसेल किंवा इथपर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचा फरक लक्षात आला नसेल तर अजून एक शून्य वाढवा त्याच्यावर. 1 लाखावर अजून एक शून्य वाढवला तर किती होईल? 10 लाख होईल. 10 लाखासाठी 4%नं 40,000 होतात आणि 10 लाखासाठी 24%नं 2,40,000 होतात. अजून पण जर तुम्हाला त्याचं लक्षात आलं नसेल तर अजून एक शून्य वाढवा. बघा, 1 कोटी रुपयासाठी जर लोन घेतला असेल, विचार करा, 1 कोटी रुपये लोन घेतला असेल आणि त्याच्यासाठी जर फेडायची रक्कम जर असेल 1 वर्षानंतर तर ती 4% असेल तर 1 कोटीसाठी फक्त 4 लाख रुपये द्यायचे. आणि जर तेच तुम्ही जे सांगताय 24% वाला ते जर घ्यायला गेलं तर 1 कोटीसाठी 24 लाख रुपये द्यायचे. 24 लाख वजा 4 लाख करा, 20 लाख रुपये. म्हणजे तुम्हाला गांभीर्य यावं म्हणून सांगतोय. छोट्या आकड्यात सुद्धा हे समजतं. 100 रुपयाच्या लोनसाठी 4 रुपये व्याज द्यायचं का 100 रुपयाच्या लोनसाठी 24 रुपये व्याज द्यायचं, इथं सुद्धा समजतं, पण आपल्याला तेवढं महत्वाचं वाटत नाही. पण ज्यावेळी आकडा वाढत जातो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की 5 लाख 10 लाख रुपयाची ज्यावेळी रक्कम असते, जर आपण एक मे बी 10 लाख रुपये जर पकडलं, 10 लाख रुपयाचं जर लोन केलं तर 40,000 आणि 2,40,000 हा त्याच्यातला डिफरन्स आहे. म्हणजे जिथं 40,000च्या व्याजामध्ये काम होऊ शकतं तिथं एक्स्ट्रा 2,40,000 म्हणजे 2 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. म्हणजे आपला कष्टाचा पैसा विनाकारण जातोय हे तुमच्या पालकांना किंवा शेतकऱ्यांना जवळपासच्या समजून सांगा. ओके, प्रेझेंटी मी घेतलेली आहे. मीटिंग एंड करायला काही हरकत नाही. ओके, एंड द मीटिंग.